आदेश. लीलावंती ग्रंथाची माहिती सांगाल का? हा ग्रंथ कुठे मिळेल? लीलावंती एक ग्रंथ आहे ज्याच्याविषयी अनेक चुकीच्या अफवा पसरल्या जातात. असे सांगितले जाते की लीलावंती ग्रंथाच्या वाचनाने लोक वेडे होतात इत्यादी. पण सत्य काय आहे इथे जाणून घेऊया. लीलावंती ह्या ग्रंथाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यातील पहिला गैरसमज म्हणजे ह्या ग्रंथाच्या वाचनाने लोक वेडे होतात, वेड लागतं किंवा मृत्यू येतो. लोकांच्या मते ह्या ग्रंथात पशु पक्षी यांची भाषा समजण्याचे ज्ञान आहे आणि हे ज्ञान घेण्यासाठी काहीतरी त्याग करावा लागतो. स्वामी विवेकानंद यांचा अकाली मृत्यू ह्या पुस्तकाच्या वाचनाने झाला. ह्या पुस्तकाची संपूर्ण कथा कधीही ऐकू नये किंवा सांगणाऱ्यांनी सांगू नये. भारत सरकारने ह्या ग्रंथाचे मुद्रण बंद केले आहे अशा अनेक अफवा पसरल्या जातात. पण ह्यात तथ्य आहे का? आपल्या देशात गूढ विद्याविषयी शेकडो ग्रंथ आहेत. त्यात लीलावंती ह्या ग्रंथातच काय असे विशेष आहे? ह्या अफवा कोणी आणि का पसरल्या? काही जणांना लीलावंती हा ग्रंथ थोर गणितज्ञ भास्कराचार्यांनी लिहिला असं वाटतं. पण तसं नाही, कारण भास्कराचार्य ग्रंथ लीलावंती नसून लीलावती हा आहे. हा गणित विषयक ग्रंथ असून भास्कराचार्यांची मुलगी लीलावतीच्या नावावरून आहे. हा ग्रंथ भास्कराचार्य लिखित सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाचा एक भाग आहे. स्वामी विवेकानंदाचा मृत्यू कुठल्याही ग्रंथाच्या वाचनाने झाला नाही. त्यांनी स्वतःहून समाधी घेतली. लीलावंती ग्रंथावर भारत सरकारची बंदी नाही. अंधश्रद्धा प्रकरणात मोडणाऱ्या पुस्तकावर सरकार बंदी आणू शकत नाही. गूढ विद्यावर कोर्ट विश्वास ठेवत नसल्याने त्यांच्या पुस्तकावर निव्वळ मनोरंजन म्हणून पाहिले जाते. लीलावंती ग्रंथाच्या वाचनाने 6 महिन्यात मृत्यू येतो किंवा वेडे लागते ह्यात काहीही तथ्य नाही. लीलावंती ग्रंथाचा अभ्यास शेकडो लोकांनी केला असून अनेक शाहीर तांत्रिक मंडळींनी हे पुस्तक वाचून आपले आयुष्य सुखात घालविले आहे. तंत्र आणि मंत्र शास्त्रात असा कुठलाही मंत्र नाही ज्याच्या वाचनाने माणसाला आपल्या इच्छेविरुद्ध मृत्यू येतो. लीलावंती ग्रंथाने पशुपक्ष्याची भाषा येते. इथे थोडे तथ्य आहे. पशुपक्षी माणसाप्रमाणे हजारो शब्दांनी परिपूर्ण भाषेत बोलत नाहीत. मुळात पशु पक्ष्यांना विकसित मेंदू नसतो. त्याच्यामुळे भाषा हे प्रकरण त्यांच्या मुळातच जास्त जमत नाही. तिथे माणूस आणि त्याच्याशी काही संवाद साधारण पण त्याची थोडी जुजबी अशी भाषा असते आणि प्रयत्नाने माणूस ती समजून तरी घेऊ शकतो. 1998 साली ज्योतिषी आनंद कुलकर्णी यांनी ह्या पुस्तकावर एक खाजगी समारंभात व्याख्यान दिलं होतं. की कथा आठवणीतून इथे देत आहे. एक तरुण धानिक एक गावातून दुसऱ्या गावात प्रवास करत असतो. त्याची बैलगाडी मोडते आणि रात्री त्याच्यावर दरोडेखोर हल्ला करतात. जीव वाचवण्यासाठी तो जंगलातून पळत राहतो आणि एके ठिकाणी पडून बेशुद्ध पडतो. सकाळी जाग येते तेव्हा एक सुंदर तरुणी त्याची काळजी घेत असते. तिच्या सौंदर्यावर तो त्वरित भुलतो. तिच्या